नांदूर मधमेश्वर धरणातून 22,000 क्युसेक वेगानं विसर्ग करण्यात येतोय। जायकवाडीच्या दिशेनं गोदावरी नदीपात्रामध्ये 6 वक्राकार गेटमधून विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिकमधील वणी-धोडंबे रस्ता चिखल्यामध्ये हरवलेला आहे। रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवलाय, त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली। वाहनं चालवणंच नाही तर इथून पायी चालणं सुद्धा कसरतीचं झालेलं आहे। विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे हाल होत असून अपघातांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। इगतपुरी तालुक्यातील सर्व धरणं भरली आहेत, मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मात्र पाण्यासाठी महिलांची वणवण सुरूच आहे। पावसाळा असून सुद्धा भर पावसामध्ये आजही महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते। लोकप्रतिनिधींचं याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला असून एल्गार कष्टकरी संघटना आंदोलन करणार आहे। भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी नाशिक मनमाडमध्ये सीपीएम आणि किसान भारती संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला। नवीन कामगार कायदे रद्द करावे, कामगार कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा विविध 15 मागण्यांसाठी मनमाड शहरातून मोर्चा काढण्यात आला। नाशिकमध्ये ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यानं 16 वर्षीय युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। या घटनेनंतर तरी पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून अशा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।